close your eyes. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला बद्री केदारनाथचं मंदिर दाखवणार आहे. हे खूपच मोठं असं विशाल असं मंदिर आहे. ते तुम्हाला मी आज एक्सप्लोअर करणार आहे आणि या व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मंदिरामध्ये एंटर करूया. आता आपण मंदिरामध्ये जातोय. असं सुंदर अप्रतिम असं सजवलेलं हे मंदिर आहे. आणि आतमधला जर गाभारा तुम्ही पाहिला तर तो खूपच सुंदर असा बनवलेला आहे. गाभारा तुम्ही जर पाहिला तर खूपच म्हणजे मस्त असा आहे. आणि इथे शंकर पार्वती आणि गणपतीची एक सुंदर अशी मूर्ती बसवलेली आहे. आणि या साईडला काही साहित्य त्यांचं ठेवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता, इथे शंकराची खाली पिंड आहे. भव्य अशी मोठी पिंड आहे. आणि तसंच वरती फक्त तांबे आहे. मला हे बघायला मिळते. मित्रांनो, मी दर्शन घेतलेलं आहे. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊया. तिथं बघूया की कसं काय निसर्ग आपल्याला बघायला मिळतो. तर ही आहे मंदिराची मागची बाजू. ते फेऱ्या मारण्यासाठी सुद्धा जागा बनवलेली आहे. सुंदर असं मागं निसर्ग आपल्याला बघायला मिळतो. आणि मित्रांनो, इथून हा रस्ता सरळ टेरेसवरती जातो. तर आता आपण तिथे जाणार आहे. तुम्ही सुंदर असं दृश्य पाहू शकता. मित्रांनो, आता आपण टेरेसवरती आलेलो आहे.
हा सगळा टेरेसचा परिसर आहे आणि इकडं असा भव्य असा कळस आपल्याला बघायला मिळतो. मित्रांनो, तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कडक 12 वाजलेले, कडक ऊन पडल्यामुळे पाय खूपच भाजतायत. पाय ठेवण्याची ताकद आमच्या पायामध्ये राहिलेली नाही. आता मी टेरेसवरून खाली उतरतोय. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन जागेवर.